नमस्कार, मी वैशाली इदले VSI किचनमध्ये आपलं स्वागत करीत आहे। आज आपण कोकम शरबत बनवणार आहोत। कोकमचे शरबत बनवण्यासाठी मी इथे 150 ग्रॅम कोकम घेतलेले आहे। यामध्ये 1 वाटी पाणी टाकून भिजत ठेवलेली आहे 1 तास कोकम। आता हे पूर्णपणे भिजलेली आहे। ही भिजलेली कोकम आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। भिजलेली कोकम याची मी चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट आपल्याला आता फ्राय पॅन मध्ये शिजवून घ्यायची आहे। फ्राय पॅन गरम करून यामध्ये आपण जे कोकमची पेस्ट बनवली आहे ती टाकायची। यामध्ये 1 वाटी साखर, हे सगळं मिश्रण आपल्याला 6 ते 7 मिनिटे चांगले शिजवून घ्यायचं आहे। कोकमची ही पेस्ट आपण जी शिजायला ठेवलेली आहे ती ढवळत राहायची आहे। जो आपण शिजायला ठेवलेला आहे याला चांगली उकळी आलेली आहे। याला थोडासा घट्टसरपणा येऊ द्यायचा आहे। आपला इथे शिजत आलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेते। 2 ते 3 मिनिटे हे थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गाळणीने हे आपल्याला कोकम आगळ गाळून घ्यायचं आहे। आगळ आपला इथे रेडी आहे। हा आपण स्टोर करून ठेवू शकतो काचेच्या भरणीमध्ये। कोकम आगळ आपला इथे रेडी आहे। हा मी भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे। शरबतसाठी कोकम आगळ घेतला थोडंसं। यामध्ये 1 ग्लास थंड पाणी, थोडंसं जिरे पावडर, जिरे भाजून बारीक करून घेतलेली आहे पावडर, थोडंसं चिमूटभर काळं मीठ आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। असं हे आपलं कोकमचं थंडगार शरबत तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।